नाही. हां, सर. हां. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 154 डिस्ट्रिब्युटर मार्फत घरगुती एल-पी-जी सिलेंडरचा पुरवठा आहे तो केला जातो. साधारणतः आपला जिल्ह्याचा दररोजचा मागणी घरगुती एल-पी-जीची 28,000 असते. तर तेवढा पुरवठा हा सध्या ह्या तिन्ही कंपन्यांकडून आय-ओ-सी-एल, बी-पी-सी-एल, एच-पी-सी-एल यांच्याकडून सुरू आहे. आणि केंद्र शासनानेही सूचना दिल्यानुसार सर्व पेट्रोलियम कंपन्या एल-पी-जी घरगुती एल-पी-जीचं प्रोडक्शन सर्व कंपन्यांनी वाढवलेलं आहे. माझं सर्व कोल्हापूरकरांना विनंती आहे, की घरगुती एल-पी-जी सिलेंडरचा तुटवडा कुठेही नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा तो तुटवडा निर्माण होणार नाही. त्यामुळे ज्या सूचना आपल्याला बुकिंगसाठी दिलेल्या आहेत, की 25 दिवसांच्या ॲडव्हान्स बुकिंग आपल्याला करता येईल. त्या सूचनांचं पालन करून आपण एल-पी-जी प्राप्त करून घ्यावा. कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही अफवांवरती आपण विश्वास ठेवू नये किंवा आपल्याकडे एल-पी-जी असताना भविष्याचा विचार करून फक्त साठा वाढवावा म्हणून आपण या दुकानांवरती आपल्या गॅस शॉपवरती आपण गर्दी करू नये. तर परत एकदा माझं सर्वांना सांगणं आहे, की घरगुती एल-पी-जीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात आहे आणि तो असाच कन्सिस्टंट राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या माहितीच्या आधारे किंवा भविष्यामध्ये आपल्याकडे साठा असावा असं म्हणून आपण गर्दी करू नका आणि सर्वांना हा साठा आहे तो मुबलक प्रमाणात जेवढा आवश्यक आहे, घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध होणार आहे. कमर्शियल एल-पी-जीच्या बाबतीत ज्या काही केंद्र शासनाच्या सूचना आलेल्या आहेत, त्यानुसार ज्या इसेन्शियल बाबी आहेत, त्या हॉस्पिटल आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी कमर्शियलचा पुरवठासुद्धा या पद्धतीने जसा आहे तसंच सुरू राहणार आहे. आणि बाकी इतर गोष्टी ज्या कमर्शियलच्या आहेत, अ, हॉटेल्स असतील किंवा इंडस्ट्रीज असतील त्याबाबतचे सूचना तयार करण्यासाठी केंद्र शासनाने कमिटी फॉर्म केलेली आहे. त्यांची जशी एस-ओ-पी प्राप्त होईल, सूचना प्राप्त होतील त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली जाईल. तर सध्या सर्वात महत्त्वाचं घरगुती एल-पी-जी जो आपल्याला लागतो त्याची कुठेही त्याचा तुटवडा नाही आणि त्याचा पुरवठा होणार असल्यामुळे कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. केवळ साठा निर्माण करू नका आणि घरगुती एल-पी-जी कमर्शियल ठिकाणी वापरला जाणार नाही याबाबत सुद्धा आम्ही दक्षता घेतोय. त्यासाठी तपासणीचे पथक आम्ही तयार केलेले आहे. ती सुद्धा दक्षता प्रशासनाकडून घेतली जाईल. या सगळ्यामध्ये साठा करून म्हणजे वितरकांच्याकडून साठा करून ठेवण्याची एक भीती व्यक्त केली जाते. तर त्या संदर्भात काय आपण सूचना किंवा कारवाईचा इशारा पुरवठा विभागामार्फत आम्ही काही टीम तयार केलेल्या आहेत. घरगुती एल-पी-जी आहे तो कमर्शियल ठिकाणी वापरला जाऊ नये आणि तो वापरला जाणार नाही याबाबतची पाहणी, तपासणी ही समिती करत आहे आणि त्यासोबतच विनाकारण एल-पी-जीची मागणीही नोंदवली जाणार नाही आणि तसा साठा अ, चुकीच्या पद्धतीने कोणी करण्याचा प्रयत्नही करणार नाही. त्यासाठी सुद्धा आमची समिती अ, अलर्ट मोडवरती आहे आणि सर्व डिस्ट्रिब्युटर आणि हे 3 जे मेन सप्लायर आहेत त्यांचा रेग्युलरली आढावा घेऊन तशी बाब निदर्शनास आली तर आमच्याकडून ॲक्शन घेतली जाणार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुंबईची शाळा इंग्रजी